आलीस का? काय झालं? आणि असं कानावर का ठेवलंयस? काही नाही. काही नाही. कसं बघू? नाही सई असं काय करतेस? बघू. कुठे काही सर नाही झालंय. का रडतीयस? काय झालं ताई तुला? कशाला रडतेस? काही नाही. हा दादा तुला ओरडला? अरे मी ओरडू त्याला? सई काढला नीट सगळं शोधलं. बाकी सगळ्या गोष्टी मिळाल्या पण रात्राणी नाही मिळाले. तू हसतोस का? अरे हसून येतं का तुझ्यासारखं रडू? सगळीकडे हेडलाईन्स येतील. बिराजदार बने बदबूदार, रातरानी के चक्कर में परियों की रानी कचरे में, बिराजदार सई कचरे में गई. मी जाते. सई सॉरी. सॉरी अगं. अगं मी एवढंच म्हणतोय की एवढे सगळे कष्ट हे सगळं खा. एवढी काही महाग नव्हती ती. हाय वंदना आंटी. आंटी थोडस ऑड वाटतंय ना ऐकायला, पण मग आदित्यची आई हे खूप मोठं वाटेल आणि मग गप्पा मारताना निम्मा वेळ नाव घेण्यातच जाईल. काकू म्हणू तुम्हाला चालेल? हाय काकू. हॅपी बर्थडे. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. काय वेडेपणा करतेस? आणि तुझा विश्वास आहे की तो बाप्पा किंवा तो देवारातला फोटो तुझं सगळं ऐकून घेत असतात. मग हे तर जिवंत झाड आहे आदित्य, ते तुझं का नाही ऐकून घेणार? आणि जर ते ऐकून घेणार असेल तर मग त्याच्याशी बोलायचं का नाही? आदित्य, आई आहे ती तुझी, बोल तिच्याशी. सई नाहीये ग बघ. आदित्य काहीच बोलू नको. ती इथेच असणार आदित्य, इथेच असणार. तुझ्या चेहऱ्याकडे पाहत असेल, तुझ्या अवतीभोवती फिरत असेल, तिला तुला प्रेमाने जवळ घ्यायचं असेल, मिठी मारायची असेल. पण तू ऑकवर्ड होऊन लांब जातोय हे पाहून कदाचित ती प्रेमाने तुझ्या खांद्यावर फक्त हात ठेव. आई सगळ्यात जास्त ओळख. पण आज मला कळलं, आम्ही तर तुलाही ओळखते, कदाचित माझ्यापेक्षा जास्तच. अगं मी तुला हिची ओळख करून देणार होतो, तर हिनेच मला तुझी ओळख करून दिली ग. तुम्हाला झाड लावायचंय? पाणी प्या. मी देतो, एक मिनिट. इथे बघा. अजून देऊ का? बस. तुम्हा दोघांची जोडी अशी सलामत राहो, कोणाचीही नजर न लागो त्याला. आम्ही नवरा बायको नाही आहोत. आता नाही पण उद्या व्हाल ना. नाही काका, आम्ही मित्र आहोत. पोराला अनाहत करून निघून गेली. संस्थेला मोठं केलं
पण तुला लहानाचं मोठं होताना काही ती पाहू शकली नाही रे. तुला मायेची चावली द्यायला आता फक्त तिच्या नावाचं एक झाड उरलंय या जगात. दुसरं कोणीही नाही रे, कोणीही नाही. तो एकटा नाहीये आणि कधीच नसणार आहे, कारण त्याचे आप्पा आणि मामा त्याच्यासाठी कायम असणार आहे. ते त्याच्यासाठी खूप. ही गोष्ट इथल्या भिंतीनं सुद्धा ऐकायला जाता कामा नये. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हाच ते आदित्यला सांगू, कारण त्याला कळली तर जगाला कळायला वेळ लागणार नाही, आणि जगाला कळली तर त्याच्या जीवाला धोका आहे. दादा बोलतोय ते बरोबर आहे. इतकी वर्ष आपण जे जपलंय त्याचं कोलमडलं तर आदित्यला सावरणं कठीण जाईल. अरे आजच त्याची त्याच्या आईशी ओळख झाली. थोडे दिवस ना त्याला त्याच्या आईच्या विचारात सुखाने दिवस घालवू दे ना. अशी मोठी माणसं सगळ्यांना ओळखत नसली तरी सगळं जग त्यांना ओळखतं. त्यांच्या कीर्तीमुळं, कर्तृत्वामुळं आणि श्रीमंतीमुळं. एवढी श्रीमंती आणि एवढा मोठेपणा प्रत्येकाच्या नशिबात नसतो बाबा, पण तुझ्या नशिबात आहे. हा आई बाबांनी उभारलेल्या साम्राज्याला छान सांभाळशील. अरे वाढवत नेशील ही श्रीमंती. आदित्य दादा, तुमच्या जेवणाचं काय? तुम्ही अजून जेवला नाहीत? नाही काका, नाही पण तुम्ही आता. नाही 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 नाही, हे पहा, आधी पोटोबा आणि मग विठोबा. चला उठा 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 उठा. दादा ते काका. हा, अहो ते काका ना एकदा सुरू झाले ना की ते बोलतच राहतात. त्यांची गोष्ट 2 महिन्यांनी पूर्ण होते. अगं ही उडदाची डाळ आहे, मूग डाळ, मूग डाळ. सई तूर डाळ आहे ही, मूग डाळ, मूग डाळ. आता ही तर डाळही नाहीये. माहितीये मला, मसाला आहे तो. ह्याच्यावर जर का फुंकर मारली ना मी, तर तू आंधळा होशील आणि मग तुलाही डाळी ओळखू येणार नाही. अलगद 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 तेल उडेल. ठेव त्याच्यात. क्या बात है. अरे मुलगी शिकली. काकू लग्न लावा आता हिचं. ए, मी लग्नानंतर जेवण वगैरे नाही बनवणार आहे, माहितीये तुला. आणि बनवायची वेळ आलीस तरी तुझा डॅडू येईलच धावत. ए झिरो. काय बोलत का? हे पण सिरियसली, इथं या आश्रमात, भटारखान्यात, जमिनीवर तुला गुलाबजाम तळताना बघून तुझ्या डॅडूला काय वाटेल? वेळ लागेल त्याला, वेळ. डॅडूनी आज मला सकाळी जसं पाहिलंय ना, ते पाहता हे काहीच नाहीये. काय ह्याच्यात काही नाहीये, पण ह्याच्यात हवाय हवाय हवाय, अशी हवाय. अरे हवाय ना, मग उद्या ही हवा जर तिला हवीशी झाली तर काय करायचं? एक लक्षात ठेव, उद्यापासनं या घरातनं एकही डबा मला विचारल्याशिवाय बाहेर जाता कामा नाही, कळलं का? तुझ्या तर आता चल, तिसरा बघ, तिसरा उघड उघड लवकर. उघडतोय ह्याच्यात पण काही. चंदू काय हे? हॉलमध्ये डस्टबिन. तू बरा आहेस ना? उचल आणि नीट ठेवून दे. पण काय हा ड्रामा? अगं ड्रामा नाही, हा ट्रॉमा आहे, ट्रॉमा. ना अगदी आत्ता ताबडतोब, तर तिला खूप आनंद होईल. ती आनंदाने वेडी पिशी होईल.
हे जरा लवकर करायला हवं हा, म्हणजे तिला तिचे इयरिंग सापडायच्या आधी. जमेल ना तुला? ही एवढी छोटीशी गोष्ट मला जमणार नाही. आणि एक काय 10 इयरिंग्स घेऊन येईल मी सईसाठी. 10 नको, एकच हवंय, ते सुद्धा डायमंडचं. हा, आणि स्पेसिफिकली रातराणीचे इयरिंग्स हवेत तिला. अरे व्हॉट्स दॅट? इट्स अ फ्लावर. इंटरनेटवरती सर्च कर, असं छोटस फालतू फुलच तरी. नाही आणि ते एवढं छोटं फालतू आहे तर मग ते सईला का हवंय? ती सई आहे, तुला माहितीये ना कशी आहे ती. आता तिला रातराणीच हवी आहे, काय करणार? चला सगळ्यांनी आता वदनी कवळ घ्या आणि जेवणाला सुरुवात करा. एवढी खुश आहेत ही मुलं. कोणाच्याही चेहऱ्यावर आपण एकटे त्याचं दुःख नाही, कसलीही भीती नाही. आणि काम करणं ही गोष्ट अशी आहे ना जी मला नेहमीच बोरिंग वाटते. आणि त्या कामातनं जर का मला काही फायदा होणार नसेल तर मी ते काम अजिबात करत नाही. पण ही माणसं काम म्हणून हे काम करतच नाहीत रे. आपलं म्हणून, आपलं मानून काम करतात. जणू काही यांना या कामाचा पगार मिळतो असं वाटावं इतक्या प्रेमाने ते काम करतात. पण तरीही त्यांनी आपल्याला आपलंसं कसं करून घेतलं, ते इतक्या पटकन. इथली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जण वेगळा आहे असं वाटतच नाही. अगदी तुझ्या माझ्या सगळेजण सेम आहेत, सारखे आहेत सगळे. श्रीमंत गरीब, काळे गोरे, हिंदू मुस्लिम, या गोष्टी वेगळ्या नसतात ना रे. बघ ना, यांच्या जगात सगळं एकच तर आहे. मग आपल्या जगात नक्की प्रॉब्लेम काय आहे? यांना असं काय सापडलंय रे जे आपल्याला अजूनही सापडलं नाहीये? आपल्या रातराणी बरोबर आणि तुझ्या आई बरोबर. काय झालं? तुला खोटं वाटतंय? नाही, अगदीच खरं वाटतंय, म्हणून भीती वाटतेय. कसली? तू इथं आयुष्यभर येऊन राहिलीस तर मग मलाही येत राहायला लागेल ना आयुष्यभर. का? मला भेटायला? नाही, इथली मुलं, इथली माणसं, त्यांची तब्येत चेक करायला. कारण काय 24 तास तुझ्यावर राहणं ही खाऊची गोष्ट नाहीये ना. मग रातराणीची फुलं गोळा करून तुझ्या उंजळीत आणून अशी ठेवेन आणि तुझ्या शेजारी बसून चहा पिन. चिअर्स. मग त्यानंतर मी काहीच बोलणार नाही, मी फक्त तुझं बोलणं ऐकत राहीन. तू बोलत नाहीयेस असं बघून मी तुला गाणं म्हणणं असं म्हणे. मग मी उठून निघून जाईन. मी तुझी काठी पकडून ठेवेन. मग मी तुझ्याकडे डोळे मोठे करून बघेन. मी केविलवाण्या चेहऱ्याने बघेन. मग मी हसून खाली बसेन. मी पुन्हा गाण्याचा हट्ट करेन. मग मी नको नको असं म्हणेन. तेवढा वेळ मी विनवण्या करेन. मग मी हळूच हसून गायला लागेन. मी खूप वेळ नुसताच ऐकत राहीन. अरे खेचा रे. ए सई, तू माझी रातराणी हरवलीस, बरं नाही गेलंस यार. अरे वहिनी हरली. हे नाही वहिनी काय आहे? नाही काय वहिनी, काही नाही आहे. सूर्यमंडळी झाली चंग, धक्का बुक्की करत आले नेपचू
भाऊजी आले हुंगत, सुरू झाली अंगत पंगत. गुरु शुक्र आणि युरेनसाने टिंगल केली खूप बुधाची. चिडून त्याने ताटामधली वाटी फेकली हाय दुधाची. पुरणपोळी गेली तर रंगत उधळून गेली अंगत पंगत. पृथ्वी चिडली गुरु तापला, नेपचून न शनी गोपला. युरेनसाने झिंजा ओढून शुक्र बुधाला. त्या मनात पक्क्या घर करून आहेत. आणि आज या मुलांनी मला इतक्या छान आणि मस्त आठवणी दिल्या आहेत ना, ज्या मला आयुष्यभर पुरतील. म्हणून मग मी सुद्धा माझी एक आठवण त्यांना दिली. इथे येणारा प्रत्येक माणूस आहे ना या लहान मुलांसोबत लहानच होऊन जातो. ही या जागेची गंमत आहे. खरंय. नाही म्हणजे निघायची वेळ होते आमची, पण पाय निघतच नाही इथून. वेळ मिळेल तेव्हा येत जा. निघण्यापूर्वी काही कागदपत्र द्यायचे, ते आठवणीने घेऊन जा. हो. कागदपत्र? त्याच्या आई वडिलांविषयी संपत्तीविषयी काही माहित नाहीये, तर त्याच्या समोर हा विषय काढू नका म्हणून ते पत्र द्यायचं होतं. ते दिलंस का? नाही म्हणजे ते कुठे आहे? अरे ते वेगळं होतं ना, वेगळं अटॅच नव्हतं त्याला. मामा पत्र हरवलं, मामाचं पत्र हरवलं, मामाचं पत्र हरवलं. ते मला सांग कुठे? हा हे मामाचं पत्र हरवलं, ते मला सापडलं. मामाचं अरे कुठे पत्र? अरे तेच बघतोय. थांब. अरे शोधायचं का त्याच्यामध्ये तू? ए बघ सापडलं. हेच ते पत्र दिलंस तू? नाही हातात आहे माझ्या. अरे वाट लागली खलास. अरे तू हे पत्र दिलं नाहीस? अरे फोन दे, फोन दे. माझ्यावर फोन. अरे फोन पत्र दे. आणि खरं तर थँक्यू मी तुम्हाला म्हणलं पाहिजे. तुमच्यामुळे आज माझ्या आईशी भेट झाली, ओळख झाली. दादा ताई तुम्ही परत कधी येणार? त्याचं माहिती नाही, पण मी मात्र येणार. परत परत येणार, तुम्हाला सगळ्यांना त्रास द्यायला. दादा जरा आतमध्ये या. बघू. हॅलो हॅलो. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज. अच्छा अच्छा. माझ्या मामानी सांगितलं वाटतं इथं काम करतो ते. हो हो. बरंच झालं. आल्यासरशी घेऊन जातो. आणि मल्होत्रा सर नसले तर जोशी सरांना दिलेलं चालेल ना? देऊन येतो. 5 कोटी. हा चांगलेच दामचूर दिसत आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज वाले. कोण मल्होत्रा, कोण जोशी, पण मालक तर आदित्य दादा आहेत. आई 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 ग. माझी शपथ घे, तू भेटलायस ना आज होळक्याम बोला? नाही. तुझी भाषा बघ, भाषा. तू नक्की भेटलायस त्या होळक्याम बोला? नाही ग, ते काय झालं माहितीये, वेरियात गेलो ना खूप दिवसांनी, म्हणून माझी जबान अशी स्लिप झाली. तुला किती वेळा सांगितलंय त्या एरियात जायचं नाही. तू आता बब्या बिराजदार नाहीये. ओके? तू शशिकांत बिराजदार आहेस, असा एलिट बिझनेसमॅन. ऑलराईट? आणि तुझ्या एकुलत्या एका मुलीला डॉक्टर सुयश पटवर्धन डायमंड घेऊन येणार आहे. येणार नाही? दाखव. पण नुसतं गिफ्ट देण्यात काही मजा नाही.
माहोल सेट केला पाहिजे. अरे भाई आपल्याकडे एकदम सॉलिड आयडिया आहे. सॉलिड? हा मग आपण त्या घराची बत्ती गुल करून टाकायची, म्हणजे लाईट हॉप करून टाकायची. नाही मी तो माहोल म्हणत नाहीये. अरे मी पण तसा माहोल नाही बोलत आहे रे. मी काय बोलतो माहितीये, तू बस मी तुला सांगतो. आपण ना त्या घराची बत्ती एकदम गुल करून टाकायची आणि भेटू आली की तिच्या समोर ते डायमंड. या माझ्याकडून बसू तर ह्या घेऊन जा आणि मग शोध. सापडेल तुला तुझी रात्रणे. आणि या खूप पॉवरफुल बेस्ट विशेष आहेत बरं का. तुझ्या रात्रणी बरोबर अजून एखादं मोठं सरप्राईज मिळेल बघ तुला घरी. हे जरा अति होतंय. बरं तू निघ आता लवकर आणि घरी पोचल्यावर कळव. ओके बाय. मम्मा एक मिनिट. काय चाललंय तुमच्या दोघांचं? तो सांगतो तर त्याला सांगू दे की. आज त्याच्याही आणि आपल्याही आयुष्यातला महत्वाचा दिवस आहे. त्याला काही सांगायचं असेल तर सांगूच का देत नाही तुम्ही? आधी चल रे, तू आतमध्ये चल, लेडीमांत बस आणि मग सांगते. बघू ये, बस बस, बोल. नाही आदित्य, आजचा दिवस महत्वाचा होता. आज अचानक अनेक गोष्टी तुझ्या अंगावर पडल्या, त्यामुळे तुला काही सांगावसं वाटत नसेल तर हरकत नाही, आम्ही समजून घेऊ. काय म्हणाल? सही 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 केलेली एक रिसीट दिली आहे सुरेश दादानी मला. कसली रिसीट? कसली रिसीट? देणगीची, माझ्या नावाने दिलेली. आणि तीही 100-200ची नाही, 5 कोटींची. कारण आपण मनापासून एखादी गोष्ट मागितली ना तर ती आपल्याला सापडतेच. तसा तू मला सापडलास. आपण एक काम करूया, तू उद्या सकाळी जरा लवकरच रेडी राहा. आपण दोघं मिळून तुझ्या रात्रणीला शोधूया. ए माझ्या नाही, आपल्या रातराणीला. आपल्या रातराणीला. हॅलो
हेलो हाय छोड़ो, जय माता दी बोलो. जय माता दी. काय बडबड बडबडतीये? लाजो, जाग जाओ. शमशेर सिंह तुम्हारे किले पर पहुंच चुका है. किल्ला? कुठला किल्ला? कुठेस तू? ब्रह्मेंचा किल्ला. अरे ब्रह्मेंच्या घराबाहेर ना खरा खुरा शमशेर सिंग बनून उभी आहे मी. काय काय का का सकाळी कशाला? आता 6 वाजले सगळं. अरे मला तर हे सुद्धा जास्त वाटतंय. मी तर पहाटे 4 वाजल्यापासून रेडी होते माहितीये, पण बाहेर अंधार होता ना, म्हटलं त्यात कानातले सापडले नसते, म्हणून सनराईज झाल्या झाल्या लगेच इकडे आले. अगं आयुष्यात 4 वाजलेलं फक्त संध्याकाळीच पाहिले असशील तू, आणि आज अगं खरंच एवढी काहीच गरज नाही. अगं एकच मिनिट, तू दिलेल्या कानातल्यांसाठी ना मी काहीही करू शकते. उस रात रानी के लिए मैं रात दिन जाग सकती हूँ, दुनिया से लड़ सकती हूँ. हा बस बस. बरं आता तू बाहेर येतोयस की मी आत येऊ? हे नको नको, आलो आलो. गुड. इधर का पूरा परिसर लखलखित करके रखने का. ऐसे काम करेगा ना ये लोग. तुम मोबाइल पे खेलता है, काम कौन करेगा? और इतना महंगा मोबाइल आया किधर से? कचरे में मिला. कचरे में मिला? हाँ. तुम काम करो, झुक के कचरा निकालो, ये तो कंप्लेन करेगा, निकाल देगा तुमको. हाँ. आदित्य लवकर ये, नाहीतर दादा मामा अख्खी मुंबई झाडून गेले माझ्याकडून. जिम जॉईन करतोय ना मी, त्याची फिजिकल फिटनेसची परीक्षा असते ना. हो. मग आता सई बाहेर काय करते? तुम्ही सईला भेटला? आता बरा सापडला चोर. ही कला फक्त वकिलाला अवगत असते. चोराला प्रश्न नाही विचारायचे, उत्तर द्यायचं. मग त्याला प्रश्न पडतो आणि आपल्याला उत्तर सापडतं आणि चोर सापडतो. एक मिनिट, तुम्हाला सई भेटली का नाही भेटली? भेटली नाही, पण आता भेटणार आहे, कारण आम्ही दोघे तुझ्या बरोबर येतोय. आता जिमची लेखी आणि तोंडी परीक्षा आमच्या समोरच द्यायची. नको काम. नको 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 नको. दादा मामांना आवडत नाही ना मी, मग कसं भेटणार आणि बोलणार? फोन करायचा ना मग. नंबर नाही आहे ना तुमचा माझ्याकडे? दे नंबर दे, तिला नंबर दे. हा. आणि हे बघ, कधी फोन करत जा, बिनधास्त. हा. कशाला कशाला? तुझं काय संबंध? अरे ते आमचं पर्सनल चालू आहे ना. अरे आणि फोनच कशाला? वाटलं तर घरीच येत जाणं. हे बघ, दादाला घाबरायचं काही कारण नाहीये. काय रे, तुमचं काय चाललंय इकडे? काय 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 चाललंय तुमचं? आणि झाडूवालीशी काय गप्पा मारताय? अशा बायकांना भूल देतात आणि माहिती गोळा करतात. पुरुषांना तर ताबडतोब गुंडाळतात, खिसा पाकिट रिकामं करतात. एवढंच काय, घराच्या आजूबाजूची पाहणी करून दरोडे घालतात घरावरती. मला सांगतो, मला ती दादा मामा म्हणाली, तिला कसं कळलं? हा, तुमची पण माहिती तिने गोळा केली असेल, सगळं कळलं असेल तिला. ही बाई काही बरोबर नाहीये रे. चला चला तुम्ही. मला कुठलीच बाई बरोबर वाटत नाही. येतो सई. हा, नंबर आहे ना? ताई येतो. ताई. हा ताई. नंबर काय? प्लंबर आहे. प्लंबर आहे, तिचा नवरा प्लंबर आहे. हो ना. तो शादी होके घर जाने के पहले सब सीख लो. तो सासरी जाओगी तो कैसे करोगी? और मेरे जैसा सासरे बुआ मिला ना कड़क, तो तुमको ही झाड़ू मार के हकाल देगा घर से. कितने बार हकलेगा? हाँ, कितने बार हकलेगा? मैं नहीं मारेगा झाड़ू. देखो, एक तो तुम मेरा सासरे बुआ नहीं बनेगा, और बनेगा मैं ना तुम्हारा सुनबाई बनेगा, और बनेगा भी तो ना तो भी मैं झाड़ू नहीं मारेगा. तुम मारो, ये लो, तुम मारो झाड़ू. मेरा औसम दिन का कचरा कर दिया. तुम अपने अपने झाड़ू से निकालो के. कमाल आहे. काही कामावरती निष्ठा नाही राहिलेली. देशाचं काय होणार आहे कोणास ठाऊक.
ये मॅडमनी काल माझा आवरा टाइम खालाय का मला काही खावा पिवायला पण नाही मिळला. अहो मग खावायला प्यायला खायला प्यायला तिलाही मिळालं नाही ना. तिच्या कानातले सापडत नाही तोपर्यंत पाण्याचा एक थेंब पिणार नाही म्हणते होती, हो ना? माझ्या आजीची शेवटची निशाणी होती ती. आता आजी पण गेली आणि ती निशाणी पण गेली. मॅडम काल का नाही मॅटर बोललात तुम्ही? काय नाव काय होतं तुमच्या आजीचा? लाजवंती. काय सांगता? मदत करणार तर मग कोण करणार? मी मराठी नाही, मारवाडी आहे. मारवाडी काय? अहो इथं महाराष्ट्रात राहून मराठी बोलणारा प्रत्येक माणूस मराठीच असतो. आता तुम्ही महाराष्ट्रात राहून एवढा पैसा कमवता म्हणूनच मारवाडला वहिनी पोरं सगळी खुश आहेत ना. तुम्हाला गरज होती तेव्हा हाच महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा होता. आता एका मराठी माणसाला तुमची गरज आहे, मग तुम्ही नाही का त्याच्या पाठीशी उभं राहणार? जितेंद्र, ते कालच्या 2 गोणी खोल आणि त्या दादाला दाखव. जितेंद्र, मस्त स्वस्त वस्तू वस्तू बिस्तू तथास्तू. मस्त स्वस्थ स्वस्थ मस्त स्वस्थ वस्तू मस्त स्वस्थ वस्तू वस्तू बिस्तू तथास्तू. वस्तू बिस्तू मस्त स्वस्थ वस्तू वस्तू बिस्तू तथास्तू. हा इथे नाही, घरी जा, तुझ्या खोलीत बस, डोळे बंद कर आणि मग म्हण मस्त स्वस्थ वस्तू वस्तू बिस्तू तथास्तू. करेक्ट. आता मी ऑफिसला जातो, तू घरी जा. हॅलो चंदू काका, आदित्य बोलतोय. ते कचऱ्याच्या कुठल्या कोपऱ्यात गेले असतील ना कळणार सुद्धा नाही. अख्खं डम्पिंग ग्राउंड शोधायचं म्हटलंस ना तर म्हातारी होशील. तरी हा कचरा संपणार नाही बेटू. नको संपू दे, पण माझे एफर्ट्स, माझे प्रयत्न सुद्धा थांबणार नाहीये. अगदी म्हातारे झाले ना तरी मी शोधतच राहीन त्या कचऱ्यात. आणि माझं काय? मी आत्ताच म्हातारा झालोय आणि मी हे बघायला म्हातारा नाही झालोय. तुझ्या एकदम आवडत्या कानातल्यांचा एवढा विचार करतेस ना, तर तुझ्या या डॅडूचा थोडा तरी विचार कर. डॅडू, अरे तुझा विचार करते म्हणून घरी तरी येते, नाहीतर अजूनही तिथेच असते कचऱ्यात बसले. हे बघ बेटू, इकडे इथून विचार म्हणजे तुला कळेल की हे सगळं जे तू करतेस ना, की हा सगळा फालतू वेस्ट ऑफ टाइम आहे. डॅडू, तुला मुलगीच हवी होती ना रे? म्हणजे मुलगा होणार की मुलगी होणार हे तुझ्याच काय, जगातल्या कोणाच्याही हातात नाही, पण तरी तुला मुलगीच हवी होती आणि मुलगीच झाली. कशी काय? सॉलिड विचार केलास, आयडिया केली नाही. डॅडू, तू ना इथून विचार केला होता. तू मनात आतमध्ये सतत हे म्हणत होतास की मला मुलगीच हवी आणि तुला मुलगीच झाली. मस्त स्वस्थ वस्तू वस्तू पिस्तू तथास्तू. हा बोल आदित्य. मंत्र म्हटलेस का? मंत्र मंत्र नाही, मी मंत्र वगैरे काही म्हटले नाही. खरं सांगा. उतर उतर, खाली उतर. हा अशीच आता सरळ जा. सरळ सरळ सरळ. राईटला वळ. राईटला. उजवी खात्या हाताला वळ. अजून थोडं मागे.
एक पैसा मागे. हा आता गोल फिर गोल फिर. आदित्य, अरे खूप सुंदर दिसतायत. हो ना. तू बघायला पाहिजेस. बघितलं ना, म्हणजे बघितलं त्या दिवशी तू व्हिडिओ कॉलवर दाखवलं होतास ना. नाही तसं नाही, समोरासमोर इतके स्वच्छ छान आणि चकचकीत पॉलिश केलेले असणं शक्यच नाही. केलं ना मग, पॉलिश केलं मी. हो का? कधी, कुठे आणि किती वेळात रे? हा. आदित्य, तुला खोटं बोलता येत नाही आणि माझ्या समोर खोटं बोलण्याचा प्रयत्नही करू नकोस तू. मी तुला खूप चांगलं ओळखते. आदित्य, तू का केलंस असं? कशाला एवढा खर्च केलास? आणि आता या खर्चाचा हिशोब कसा देणार आहेस तू मामांना? का केलंस? का असं वागलास? आणि ते मी पुरवणारच, आत्ताही आणि आयुष्यभर. आयुष्यभर? आयुष्यभर महागात पडेल. मला पगार मिळतो आता. एकदम बॉम्ब पडेल. जीव गेला तरी चालेल. मागेन ते द्यावं लागेल. दिलं. नेहमी हो म्हणावं लागेल. म्हणेन आत्ताही आणि तेव्हाही. आणि हा चेहऱ्यावरचा जो इनोसन्स आहे तो पिंट्या मामाकडून आलाय, बरोबर ना? नाही, असेल. काय ना, माझ्या मामांनीच मला लहानपणापासून वाढवलंय ना. आता माझ्यामध्ये जे काय आहे ते त्यांचंच आहे सगळं. आणि तुझं असं काय आहे तुझ्याकडे? घड्याळ. वक्तृत्व स्पर्धेमध्ये बक्षीस म्हणून मिळालेलं घड्याळ हे माझं आहे. आणि हे मला सांगतंय निघायची वेळ. अरे थांब ना, मला बोलायचंय. नंतर बोल. बाय बाय. आदित्य, सांगेल. अरे असं काय करते सई? सांग ना आता. सॉरी, ठेवतीये फोन मी. सई, लाजो, शमशेर सिंह को तुम्हें जाल में फंसाना बराबर आता है. आता तू अस्वस्थ झाला असशील. आता एकीकडे तुला तुझं ऑफिस पण दिसेल आणि दुसरीकडे मी पण. म्हणजे खरं तर आयुष्यात एखादी गोष्ट अशी करायची किंवा अशी करायची नाही हे कोणी ठरवलं? सई, तू काय बडबडतीयस? मला काही कळत नाहीये. प्रॉब्लेम हाच तर प्रॉब्लेम आहे माझा. तेच तर सांगतेय तुला. सई, तू जरा मूर्ख आहेस का ग? अगं, तुझ्यासाठी तिकडनं ऑफिस सोडून असं परत आलो. तेच तर. माझ्यासाठी एवढं सगळं करतोस आणि स्वतःसाठी काहीच करत नाही. त्यामुळे मी आज ठरवलंय की तुला स्वतःसाठी काहीतरी करायला लावायचं. मला नाही जमणार. पण आता तुझ्या आयुष्यात मी पण आहे. त्यामुळे थोडंसं माझ्यासारखं वागून बघ. थोडा वेडेपणा करून बघ. थोड्या वेगळ्या रस्त्याने जाऊन बघ. पण हे सगळं आजच कशाला? कारण आज तू मला माझी हरवलेली रातराणी परत मिळवून दिली. माझी हरवलेली ओळख परत मिळवून दिली. तेव्हा आज मी तुला तुझा हरवलेला वेडेपणा परत मिळवून देणार. म्हणजे नक्की काय करावं लागणार? आज तू पुन्हा एकदा सुट्टी घ्यायची आहेस. ऑफिसला यायचं ते पण
मी सोडणार नाही. आणि तुम्ही जर का त्याला मेमो वगैरे दिला तर मी तुम्हाला सोडणार नाही. अंडरस्टँड? अंडरस्टँड? इंग्लिश कळत नाही का तुम्हाला? अनाडीच दिसता बोलते. नाही नाही, मला सगळंच कळतं. व्हेरी गुड. कळतं ना? मग तुम्हाला हे सुद्धा कळलं असेल की तो आज ऑफिसला येणार नाही. तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कळलं? हो हो कळलं. गुड बॉय. गुड बाय.